So manufacturing of sodium carbonate by Ostwald process. Sorry, Solvay process. Sorry. Manufacturing of sodium carbonate by Solvay process. Sodium carbonate is used in glass, paper industry, textile industry, soap and chemical industries. Dissolve sodium carbonate, precipitate magnesium and calcium ions from hard water and prevent them from forming and precipitate with soap, resulting in scum. Hence, it is known as washing soda. मला वाटतं मागच्या वेळी प्रश्न विचारला गेला होता की सोडियम कार्बोनेटला वॉशिंग सोडा का म्हटलं जातं हे तुम्ही तुमच्यापैकी कोणीतरी एका स्टुडंटने विचारलेलं होतं. सो दिस इज आन्सर. ज्यावेळी आपण साबण वापरतो त्यावेळी त्यामध्ये साबण म्हणण्यापेक्षा वॉशिंग सोडा इथं म्हणता येईल, कारण साबण, सोप किंवा डिटर्जंट ही थोडीशी वेगळी प्रोसेस आहे. इट्स व्हेरी बेसिक केमिकल रिगार्डिंग इट. आणि त्यामध्ये हे मॅग्नेशियम आणि कॅल्शियम जे आहे, जे वॉटर हार्ड वॉटर बनतं त्याच्यामुळे ते वॉटर सॉफ्टनिंग करणं आणि त्याचा प्रेसिपिटेट न होता काय जे फोम आहे तो फोम किंवा सोप रिझल्टिंग इन स्कम म्हटलं, स्कम म्हणजे ऍक्च्युली फोमच्या याच्यामध्ये असा रिझल्ट एक्सपेक्टेड आहे. तो फोम तयार होणं हा हे पर्पज जे आहे ते कोण वॉशिंग सोडाच्या हेल्पनी इझिली होतं, म्हणून वॉशिंग सोडाला असं म्हटलं जाते सोडियम कार्बोनेटला. 1865 ला अर्न्स्ट सॉल्वे started the first successful plant for the production of soda ash. He is not only the inventor, but he has started his first plant for the soda ash. Hence, ammonia soda process used by the Solvay is known as a Solvay process. या प्रोसेसला या त्यामुळे सॉल्वेनी जी पब्लिसिटी दिली किंवा तेवढे जे प्रसिद्ध झाला त्याच्याच नावाने पुढे हा पॉप्युलर झालेला आहे. So, physicochemical principle. When we discuss about the physicochemical principle, तर या काही रिॲक्शन्स, आता म्हणणाऱ्या स्क्रीनवर सगळ्या रिॲक्शन्स दिसायला लागल्या, तर काही रिॲक्शन्स आहेत, सोप्या रिॲक्शन्स आहेत. त्या रिॲक्शन बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की नेमकं कशा पद्धतीने सोडियम कार्बोनेट तयार. सोडियम कार्बोनेट जे आहे त्यासाठी जरा तिथे कॅल्शियम कार्बोनेट आहे पहिल्यांदा. Reaction taking place in ammonia soda process or Solvay process. या प्रोसेसला आणखी काय म्हटलं जाते? अमोनिया सोडा प्रोसेस. सॉल्वे द नेम ऑफ सायंटिस्ट, त्यांच्या नावाने ही फेमस आहेच. कॅल्शियम कार्बोनेटला काय डिग्रेड केलं तर काय कॅल्शियम ऑक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड काय आहे? गॅसेस फॉर्म आहे, म्हणजे याच्यातनं गॅसेस फॉर्म मध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार आहे. कॅल्शियम ऑक्साईड तयार झाले. कार्बन आणि ऑक्सिजन पासून कार्बन डायऑक्साईड, म्हणजे रिएक्शन की काय फारशा अवघडाच्यातला भाग नाही आहे, तुम्हाला लक्षात सहज येण्यासारख्या रिएक्शन्स आहेत. कॅल्शियम ऑक्साईड पासून कॅल्शियम कार्बोनेट पासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड, कार्बन आणि ऑक्सिजन पासून कार्बन डायऑक्साईड. हे कॅल्शियम ऑक्साईड जे आहे ते इथं घेतलं आणि त्याची रिएक्शन कशा बरोबर आहे? वॉटर बरोबर. आता इथं वॉटर म्हटलंय, पण ऍक्च्युअली ज्यावेळी प्रोसेस तुम्ही बघाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की हे वॉटर नसून हे स्टीम आहे. आणि हे स्टेप वाईज ज्यावेळी आपण पुढे बघत जाईल त्यावेळी तुमच्या रिएक्शन त्या क्लिअर लक्षात येतात. मग आता रिएक्शन नेमक्या कशा आहेत तेवढं लक्षात घ्या, म्हणजे पुढे तुम्हाला ज्यावेळी आपण डिस्कस करेन त्यावेळी ते क्लिअर होत जाते. तर इथं जर बघितलं तुम्ही तर हे कॅल्शियम ऑक्साईड आणि ही स्टीम किंवा वॉटर जर बघितलं तर त्याच्यात बरोबर ज्यावेळी रिएक्शन होते त्यावेळी ह्या कॅल्शियम ऑक्साईडचं कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं. CaO+H2O gives CaOH+, OH2. हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालं. आता ह्या प्रोसेसला अमोनिया सोडा प्रोसेस म्हटलं जातं. अमोनिया सोडा प्रोसेस म्हणजे याच्यामध्ये अमोनियाचा रोल महत्वाचा रोल आहे.
हा अमोनिया घेतलाय आणि याच्यामध्ये वॉटर ऍड केल्यावर NH4OH तयार होतं. लॅबमध्ये पण तुम्ही तयार करता, 1:1 अमोनिया ज्यावेळी तुम्ही तयार करता त्यावेळी ते NH4OH तयार झाले असते. याच्यामध्ये फार वेगळी रिॲक्शन किंवा हार्ड रिॲक्शनचा काही प्रश्न येत नाही. अमोनियामध्ये वॉटर ऍड केलं, अमोनियम हायड्रॉक्साईड तयार झालं. हे अमोनियम हायड्रॉक्साईड जे आहे हे कशाबरोबर रिॲक्ट झालंय परत इथं CO2 बरोबर, म्हणजे कार्बन डायऑक्साईड. आता हा कार्बन डायऑक्साईड कुठून आला, तर हा कार्बन डायऑक्साईड या सुरुवातीच्या रिॲक्शन मध्ये जो इथं इव्हॉल्व झाला होता तो कार्बन डायऑक्साईड इथं वापरला, बरोबर. हा कार्बन डायऑक्साईड वापरला. हा कार्बन डायऑक्साईड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड ज्यावेळी रिॲक्शन होते त्यावेळी NH4 twice CO3 अमोनियम कार्बोनेट तयार होते आणि वॉटर सेपरेट होते. इथं तयार काय होतंय, अमोनियम कार्बोनेट. हे अमोनियम कार्बोनेट जे आहे हे अमोनियम कार्बोनेट कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर यांची ज्यावेळी रिॲक्शन होतीये, म्हणजे ऍक्च्युअली दिस इज द इंटरमिडिएट स्टेप. ओके, दिस इज इंटरमिडिएट स्टेप. कारण हे अमोनियम कार्बोनेट, वॉटर आणि हा कार्बन डायऑक्साईड हेच परत जर आपण तिन्ही एकत्रित घेतलं तर रिॲक्शन कुठली होतीये, काय होते तयार इथं मग 2NH4HCO3 अमोनियम बायकार्बोनेट. 2NH4HCO3 अमोनियम बायकार्बोनेट तयार होते. आणि हे अमोनियम बायकार्बोनेट आहे हे मात्र महत्वाचे स्टेप आहे. याच्यामध्ये अमोनियम कार्बोनेट जे आहे, सॉरी अमोनियम बायकार्बोनेट जे आहे हे कशाबरोबर रिॲक्ट होते, हे सोडियम क्लोराइड बरोबर रिॲक्ट होते, NaCl बरोबर रिॲक्ट. हे NaCl प्लस NH4HCO3 gives NH4Cl. हे NH4 या Cl बरोबर आणि हा सोडियम इथं. सिंपल रिॲक्शन, एकदम सिंपल. इकडे जाऊ त्याला, सॉरी, हे NaCl आणि हे NH4HCO3, हे NH4Cl आणि हे NaHCO3. हे NH4 गेल्यामुळं त्याला डायरेक्ट इथे प्लस झालं अटॅच आणि तयार काय मिळत झालं, अमोनियम क्लोराइड आणि सोडियम बायकार्बोनेट तयार काय झालं इथं, सोडियम बायकार्बोनेट. हायड्रोजन ऍड झाला इथं. आपलं टार्गेट सोडियम बायकार्बोनेट आहे का, नाही आहे, सोडियम कार्बोनेट आहे. कार्बोनेट. सो सोडियम कार्बोनेट असल्यामुळे हे जे बायकार्बोनेट आहे त्या बायकार्बोनेट मध्ये ज्यावेळी आपण सोडियम कार्बोनेट म्हणतो Na2CO3, त्या Na2 मधलं ज्यावेळी एक सोडियम कमी होतो तिथं हायड्रोजन ऍड होते, त्यावेळी त्याला काय म्हटलं जाते, सोडियम बायकार्बोनेट. अमोनियम कार्बोनेट त्याच्यामध्ये ज्यावेळी एच ऍड होतोय त्यावेळी त्याला अमोनियम बायकार्बोनेट म्हटलं. तसं हे सोडियम बायकार्बोनेट घेतलं आणि हे सोडियम बायकार्बोनेट घेतलेलं काय होतंय पुढे याचं डिग्रेड, तर Na2CO3 सोडियम कार्बोनेट तयार होतंय. हे दोन मोलिक्युल घेतले त्यामुळे बघा Na2 होतं, तयार झालं Na2CO3. Na2CO3 आणि काय शिल्लक होत राहतं इथं, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल. सोडियम बायकार्बोनेट पासून सोडियम कार्बोनेट तयार होतोय आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल तयार. हे NH4Cl जे इथं आहे हे सोडियम बायकार्बोनेट पासून हे झालं. आता राहिला प्रश्न या NH4Cl चा. हे NH4Cl कशाबरोबर रिॲक्ट होते, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईड कुठे आहे, इथं वरती ते इथं. आणि हे जे कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे हे काय होतंय, या दोन्हीची रिॲक्शन ज्यावेळी होते त्यावेळी ते अमोनिया इथं पुन्हा तयार होते 2NH3 आणि CaCl2 क्लोरीन आहेत बघायचं, CaCl2 प्लस वॉटर. इथं महत्वाची गोष्ट काय आहे, अमोनिया फोकस्ड का केला या रिॲक्शन मध्ये, कारण इथं अमोनिया परत तयार झाला. अमोनिया परत झाला याचा अर्थ याच्यामध्ये अमोनिया परत शिल्लक राहतोय, तो वेस्ट होणार आहे का, तर हा परत रिसायकल होतो. रिसायकल अमोनिया केला जातो. इंडस्ट्रीमध्ये कधीही कुठलीही गोष्ट वाया जाऊ दिली जात नाही. प्रत्येक गोष्टीचा इकॉनॉमिकल कन्सेंट असतो. मी आपली शुगर इंडस्ट्रीच्या वेळी पण चर्चा झाली, त्यावेळी पण सांगितलं डिस्कशन की अगदी बगॅस ज्या उसाच्या चुया आहेत आपण म्हणतोय टाकून देतोय ते टाकून दिले जात नाही, त्याच्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात.
इंडस्ट्रीमध्ये कुठलीही गोष्ट ही पैशाच्या स्वरूपातच कन्सिडर केली जाते आणि त्यातनं इन्कम कसा मिळेल, बेनिफिट कसा मिळेल हे बघितलं जातं. आणि त्यानुसार इथं परत जे अमोनिया तयार होतो तो परत रिसायकल केला जातो. जर ह्या सगळ्या याच्यापासून ओव्हरऑल रिॲक्शन जर आपण तयार एंटायर प्रोसेस जर आपण हे बघितली आणि त्याच्यापासून ओव्हरऑल रिॲक्शन जर लिहिली, जे कट करत इकडनं हा कॉमन भाग आहे, इकडचा कॉमन भाग आहे, असं जर कट 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 करत गेलं तर रिॲक्शन फायनल तयार काय होते, तर कॅल्शियम कार्बोनेट प्लस गिव्स प्लस CaCl. कॅल्शियम प्लस रिॲक्ट काय होते, सोडियम क्लोराईड आणि मिळतंय काय, सोडियम कार्बोनेट आणि कॅल्शियम क्लोराईड. ही रिॲक्शन इथं तयार होते. ओव्हरऑल रिॲक्शन ज्यावेळी आपण कन्सिडर करतोय त्यावेळी या पद्धतीने रिॲक्शन होते की कॅल्शियम क्लोराईड कॅल्शियम कार्बोनेट सोडियम क्लोराईड गिव्स दी सोडियम कार्बोनेट Na2CO3 प्लस CaCl2 कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार काय झालं, जर सिंपल रिॲक्शन जर कन्सिडर केली अगदी सिंपल, तर बघा कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड, कॅल्शियमचं कुठलं सॉल्ट घेतलंय, कॅल्शियमचं कार्बोनेट सॉल्ट घेतलंय, सोडियमचं क्लोराईड सॉल्ट घेतलंय आणि तयार होणारा प्रोडक्ट काय होतंय, मग कॅल्शियमचं कार्बोनेटचं काय होते, ही मॉइटी या सोडियमला अटॅच होते आणि सोडियमचं कार्बोनेट सॉल्ट होते आणि हे क्लोरीन जे आहे सोडियम बरोबर असणार ते कशा बरोबर जाते, कॅल्शियम बरोबर जाते, कॅल्शियम क्लोराईड तयार. म्युच्युअल अंडरस्टँडिंग असल्यासारखं होते. आलं लक्षात, म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणला तरी तुम्ही चालू शकता. अशा पद्धतीने इथं काम होते आणि हे जे आहे ते फायनल प्रोडक्ट तयार होते. तर हा जो फायनल प्रोडक्ट आहे, हा फायनल प्रोडक्ट इम्पॉर्टंट आहे इंडस्ट्रियल लेवलला. कितीतरी ठिकाणी इम्पॉर्टंट असतो आणि आपल्याला तो माहित नसतो की हा इंडस्ट्रीमध्ये अशा पद्धतीने वापरला असतो. यामध्ये रोल ऑफ अमोनिया अँड कार्बन डायऑक्साइड इन सॉल्व्हेबल प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही बघितलं असेल इथं मागच्या रिॲक्शन्स, आता ओव्हरऑल रिॲक्शन आपण ही बघतोय ही ठीक आहे, पण ज्यावेळी हे कॅल्शियम कार्बोनेटनं सुरू झालेली रिॲक्शन आहे, त्या कॅल्शियम कार्बोनेटने रिॲक्शन सुरू झाली आहे, बघायला गेलं तर कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड आहे आणि तयार काय होतंय, तर सोडियमचं कार्बोनेट तयार होतंय आणि कॅल्शियमचं क्लोराईड तयार होतंय. पण हे सगळं होत असताना ही सिंपल प्रोसेस वाटताना आपल्याला वाटते फक्त ह्याचं कार्बोनेट जाऊन त्याला कार्बोनेट झालंय आणि याचं क्लोराईड जाऊन त्याला क्लोराईड झालंय. ऍक्च्युअली इतकं सोपं वाटतंय, पण ज्यावेळी प्रोसेस होते, ज्यावेळी रिॲक्शन होते, त्यावेळी मात्र याच्यामध्ये अमोनियाचा रोल हा फार इम्पॉर्टंट आहे. हा अमोनिया इथं वापरून NH4OH तयार झाले, त्याच्यापासून अमोनियम कार्बोनेट तयार झाले, अमोनियम कार्बोनेट पासून अमोनियम बायकार्बोनेट तयार झाले आणि ह्या अमोनियम बायकार्बोनेट आणि ह्याच्या सगळ्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट इथं रोल आहे. लक्षात आलं, अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड या दोन्हीचा रोल याच्यामध्ये फार महत्वाचा आहे. तीच जर स्टेप आता मगाशी जे आपण बघितलं तर त्याच्यानुसार इथं 2NH3 प्लस 2CO2 प्लस 2H2O gives 2NH4 HCO3. Ammonia plus carbon dioxide plus water gives ammonium bicarbonate. This is a very important step. लक्षात आलंय. जरी आपल्याला काय वाटतं की कॅल्शियम कार्बोनेटचं पासून सोडियम कार्बोनेट तयार झाले, पण तरी त्यामध्ये महत्वाची इंटरमिडिएट स्टेप कुठली आहे, कॅल्शियम कार्बोनेटचं सोडियम कार्बोनेट होताना अमोनियम बायकार्बोनेट तयार होते पहिल्यांदा आणि मग पुढे जाते प्रोसेस. ओके, सो अकॉर्डिंग टू ली-चॅटलियर्स प्रिन्सिपल, reaction A is favored by low temperature as the overall reaction goes exothermic. It requires dissolution of water, dissolution of gas in water. Further reaction G gives the sodium bicarbonate or the precipitation. Some suitable physicochemical conditions should be maintained. कुठल्या कुठल्या ह्या प्रोसेस इथं बघा, ही एक्सोथर्मिक इथं दिलेलीच आहे क्लिअर, बरोबर.
ही एक्सोथर्मिक आहे, त्याचबरोबर ही सुद्धा एक्सोथर्मिक आहे. या दोन्ही रिॲक्शन एक्सोथर्मिक आहेत आणि तेवढ्याच इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत. ठीक आहे. तर यामध्ये डिटेल आपण आणखीन बघणार आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर लोअर द solubility maintain lowest possible temperature. At lower temperature, sodium bicarbonate precipitate in a microcrystalline form. Microcrystalline form म्हणजे एकदम बारीक पावडर. तसा चालणार आहे का? नो. Due to its microcrystalline form, difficulty in filtration may arise. मग त्यामुळे फिल्टर होणारच नाही. फिल्टर सगळं केलेलं वाहतं ह्याच्याबरोबर संभावना होणार. To overcome such a difficulty, some experimental physicochemical conditions are little bit changed. थोड्याशा काय होतात? चेंज होतात. तर कशा चेंज होतात? तर 4.9 मोल पर लिटर सोडियम क्लोराइड, अबाउट 4.5 मोल पर लिटर अमोनिया instead of equimolecular solutions are used. म्हणजे जर इथं बघितलं, इथं काय सांगितलंय या रिएक्शन मध्ये जेवढं अमोनिया आहे, जसा इथं अमोनियाचा मोलिक्यूल किती घेतलाय? 1 घेतलाय. इथं सोडियमचा मोलिक्यूल किती घेतलाय? 1 घेतलाय. सोडियम क्लोराइडचा 1 घेतलाय. हे NaCl 1 व्हॉल्यूम आहे, हे अमोनिया 1 व्हॉल्यूम आहे. म्हणजे 1:1 प्रपोर्शन तिथं चालणार आहे, रिक्वायर्ड आहे. पण 1:1 प्रपोर्शन न घेता थोडीशी पार्टिकलची साईज जी आहे ती मायक्रोक्रिस्टलाइन होते. ती जर मायक्रोक्रिस्टलाइन साईज व्यवस्थित यावी यासाठी हे प्रपोर्शन जवळपास 5 म्हणा, इथं 5 मोल पर लिटर आणि हे 4.5 मोल पर लिटर. Relatively high temperature 60 to 65 degrees Celsius in the beginning is applied so as to have good crystalline growth, and then gradual cooling will be facilitate the filtration. थोडक्यात काय होतंय तर ह्याच्यामुळं, या प्रोसेसमुळं टेम्परेचर 60 ते 65 डिग्री सेल्सिअस द्यायचं आणि हे 5 मोल पर लिटर NaCl आणि 4.5 मोल पर लिटर अमोनिया जर हे जर मोल त्यांचं प्रपोर्शन चेंज केलं तर पार्टिकलची साईज काय होते? इन्क्रीज होत जाते. अशा पद्धतीने काही हे थोडेसे पॉइंट्स आहेत, आपण आणखी पुढे डिस्कस करणार आहोत. ओके. आता तुम्हाला जर काही शंका असतील तर विचारा, काही प्रश्न असतील तर विचारा. शेवटची 5 मिनिटं आलेत. अगदी तुमच्या स्वतःच्या प्रोजेक्ट बद्दल जरी विचारणार असाल तरी चालते, बोला. बाळांनो विचारा, प्रोजेक्ट संपवायचे आहेत लवकर. काही असेल प्रश्न तर विचारा. पेपर काढावे लागतील. तुम्ही पेपर काढायला सुरुवात केलेली आहे का? पेपर काढत असताना काही प्रॉब्लेम आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत. बोला लवकर. सर सॅम्पल म्हणून एखादा प्रोजेक्ट असेल तर शेअर कराल काय? सॅम्पल प्रोजेक्ट नाही आहे, म्हणजे तुम्हाला मी ती लिंक, युट्यूबची लिंक जी शेअर केली त्याच्यावर फॉर्मॅट तुम्हाला मिळेल. ठीक आहे, फॉर्मॅट मिळेल पण सॅम्पल जुना प्रोजेक्ट नाहीये. त्याचं कारण कसं झालंय, यापूर्वी म्हणजे रेग्युलरची प्रोसेस जर असते तशी, तुम्ही जर आता कॉलेजला असता तर तुमचे प्रोजेक्ट कधीच झाले असते. कारण तुमच्याकडनं आपण जे रेग्युलरला लॅब मध्येच प्रोजेक्ट करून घेतो. आता आपण लॅब मध्ये करत नाहीये. आता आपण जे रिपोर्ट आहेत ऑलरेडी त्याचं समराइज करतोय. त्यामुळे तसा सॅम्पल कुठलाही नाहीये. तुम्ही एखादा रिव्ह्यू आर्टिकल तुमच्या डोळ्यासमोर ठेवून पुढे गेला तरी चालू शकतो. बरं. आणि सर जर्नल बद्दल जरा सांगाल का? म्हणजे काय अजून काय काय जणांना माहित पण नाही कुठलं लिहायचं आहे आणि काय नाही. जेवढे झाले तेवढे लिहायचे. काय झालं आता कुठले जेवढे झाले तेवढेच, आणि मग बाकीचे मग जसजसे होत जातील तसतसे तुम्हाला सांगितलं जाणारच आहे, पण जसे होतील तसे लिहायचे. आता जेवढे झाले तेवढे तर लिहा. आता मी तुम्हाला माझ्या बॅचला जेवढे होता तुम्ही सगळे जेवढे आहेत आता काय किती त्यावेळी मी क्लिअर सांगितलं होतं, किंवा बाकीच्यांच्या ह्याच्यावर पण मी क्लिअर सांगितलं होतं, किंवा अरेंज करताना अशा पद्धतीने केलं होतं की हे एवढे प्रॅक्टिकल्स होणं गरजेचं आहे की ज्याच्या बेसवरती तुमचं परीक्षा होऊ शकते. त्यामुळे तेवढे सगळे लिहिणं, समजा एखाद्या बॅचचा झालेला नसेल तर दुसऱ्या बॅच कडनं घेऊन लिहिणं गरजेचं आहे. आणि ते प्रॅक्टिकल सर इंडेक्स टाकाल का? म्हणजे त्याचे कोणते लिहायला पाहिजेत आणि कोणते नाही.
इंडेक्स नाही आता माझ्याकडे. तुमच्याकडे बरं, जेवढे चालेल. आहेत तेवढे सगळे हे करा, लिहा मात्र. हा. जेवढे झाले तेवढे. तुम्ही ओके. आता नव्हता असे जर कोण असतील तर त्याला काय करू शकत नाही. जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांनी लिहा. बरं. दुसरं कोणाला काय बरं, प्रॉब्लेम चालेल. विचारा, आणखी प्रश्न असतील तर काय. जर्नल, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट विचारा. सर प्रोजेक्ट किती तारखेपर्यंत? 12 बोला. आणखी काय प्रश्न आहे का विचारा. अरे प्रश्न आहेत का काही? का सगळं सोपं, सगळं इझी आहे, निवांत आहे, मला कळू द्या. तसं असेल तर अगदी छान. Okay, I think you don't have any kind of the question or a problem. So you just move ahead with a great contribution to your career. Okay? काय प्रश्न असतील तर विचारा, नंतर विचारलं तरी चालेल. थँक्यू.